राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। उद्या नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। नांदेड शहरातील ओम गार्डन येथे अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। तर काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। अजित पवार यांच्या दौऱ्याची नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादर यांनी। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती उद्या आहेत। त्यांच्या स्वागतासाठी आपण बघू शकतोय मोठमोठे बॅनर्स लागलेले आहेत। शहरभर राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे लावण्यात आलेले आहेत। आपण ज्या ठिकाणी आहोत या ठिकाणी ओम गार्डन या ठिकाणी उद्या राष्ट्रवादीचा प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे। या ठिकाणी माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे त्यांच्यासोबत जवळपास 15 ते 20 नगरसेवक, पंचायत समिती माजी सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे। आणि त्याचबरोबर त्यांच्या स्वागतासाठी जर बघितलं तर ही शहरात अशी बॅनरबाजीची भाऊ गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि याच सोहळ्याच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार उद्या नांदेडकरांना काय संबोधित करणार आहेत याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। कमलाकर बिरादर, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।